तर मित्रांनो, इराण इस्रायलचं युद्ध आणि त्यात अमेरिकेने आता घेतलेली उडी आणि त्याला इराण देखील उत्तर द्यायच्या तयारीत आहे. काय नेमकं पुढे घडतंय? चला या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण आपण करणार आहोत. आपल्यासोबत याविषयी बोलण्याकरता कर्नल मोहन काकतीकर आपल्यासोबत आहेत ब्रिगेडियर सुनील गावपांडे आपल्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने. सुरुवात मी अर्थातच मोहन काकतीकर सर आपल्यापासून करतोय. इराणवरती अमेरिकेने हल्ला करणं याला सर्वस्वी इराण जबाबदार आहे का? त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रम ज्या पद्धतीने ते राबवत होतं, अर्थात ते अमेरिकेला खपत नव्हते, हे महत्त्वाचं कारण यामध्ये आहे की इतरही काही कारण तुम्हाला दिसतंय? हे बेसिकली आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की अमेरिका आणि इस्रायल हे दोन एकत्र आहेत, ते अविभाज्य आहेत. बरोबर. कितीही त्यांनी जरी बाहेर काही म्हटलं तरी अमेरिका ही फर्मली इस्रायलच्या पाठीमागे उभा आहे. त्याची कारणं ऐतिहासिक आहेत आणि इकॉनॉमिक आहेत आणि मिलिटरी रिझन्स आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलला सपोर्ट करणं हे निश्चितच एक मुख्य कारण होतं. परंतु हेही तितकंच खरं होतं की इराण थ्रेशोल्ड वरती आहे आणि जर फोर्स केलं तर त्यांची अशी कंडिशन आहे की विदिन 7 to 8 weeks मध्ये ते एक क्रूड ॲटॉमिक बॉम्ब 8 ते 10 ते बनवू शकतात, अशी त्यांची सध्याची टेक्नॉलॉजिकल कंडिशन आहे. बापरे. अशा परिस्थितीत अमेरिकेने हे निश्चितच ठरवलं असेल, कारण जसं युद्ध चालू आहे इस्रायलचं अरब देशांच्या विरुद्ध, कदाचित इराणनी न्यूक्लिअर वॉरहेड जर बनवलं, क्रूड वॉरहेड, तर इट विल बी कॅटॅस्ट्रॉफिक होईल. म्हणून त्यांनी ही स्टेप निश्चितच घेतलेली आहे. अर्थात याच्यामध्ये या दोघांचाही पूर्ण सहभाग आहे. सुनील गावपांडे सर, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे नेमकं ट्रम्प यांचा स्वभाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. ट्रम्प कुठल्याही देशाची दादागिरी अर्थातच खपून घेत नाही. आपण सगळ्यांच्या वरचढ आहोत ही त्यांची मानसिकता अगदी निश्चित असते. या सगळ्याच्या सुरुवातीला अनकंडिशनल सरेंडर असं ट्विट त्यांनी इराणच्या बाबतीत केलेलं होतं आणि आता थेट त्यांनी युद्धात उडी घेतली आहे. बिलकुल तुमचं म्हणणं आहे, त्यांनी थेट उडी घेतली आणि तेही 10व्या दिवशी. कारण काय असतं? आता तुम्ही प्रश्न विचारला की याचं कारण काय? कारण पूर्ण मध्य एशियामध्ये येन केन प्रकार, इराण हा एक असा देश आहे की जो सध्या मध्य एशियामध्ये एका प्रमाणची त्यांची दादागिरी सुरू आहे. बाकीचे जे देश आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने इस्रायलनी त्यांना नमवलंय. ते लेबनॉन मध्ये असो, हिजबुल्ला, हमास किंवा हुती, एका प्रमाणे त्यांच्यावर एक कवच आणलं गेलं. पण इराण हा बिलकुल शांत बसत नाही आणि त्यांना दोन गोष्टींचा इस्रायलला नेहमी भीती असते. एक असते की यांचा अण्वस्त्र कार्यक्रम जो आहे, तो अण्वस्त्र कार्यक्रम इराण चांगल्या प्रमाणे राबवतोय, जमिनीच्या खाली राबवतोय आणि त्याच्यातून त्याचं जे युरॅनियम आहे सगळं ठेवलेलं आहे, त्यांची पूर्ण तयारी आहे. 60% युरॅनियम एनरिचमेंट, त्याच्यानंतर सेंट्रीफ्यूज. तर ते कधी बॉम्ब तयार करतील आणि कसा उपयोग करतील, त्याच्यामुळे इस्रायल घाबरलेला आहे. आणि म्हणजे त्यांचं न्यूक्लिअर बद्दल. आणि दुसरं असं आहे की त्यांचं जे अस्तित्व आहे, जी इराण सध्या काय झालंय की त्याचबरोबर इस्रायल इतका पॉवरफुल झालाय की त्यांच्यामुळे हे त्यांना वाटतं की त्यांचं अस्तित्व कमी होऊ नये. त्यांनाही त्यांच्या जागेची, भौगोलिक जागेची त्यांनाही चिंता आहे. मागे आपण पाहिलं होतं की कसा हमासनी त्यांच्यावर अटॅक केला होता, तेव्हापासून ते अत्यंत सावध झाले. आता या गोष्टीमध्ये अमेरिका थोडा बाहेर होत आहे. पण मला काय वाटतं की ट्रम्प जे आहे त्यांचं ते कधी एक बोलतील, कधी ते दुसरं बोलतील. त्यांचं बरेचदा वक्तव्य चेंज होत असते. त्यांनी काय केलं, आता एकाला दिली 60 आणि दुसऱ्याची लावली वाट. असं करत त्यांनी काय केलं की त्यांचे जे विमानं होते किती दूर आणले त्यांनी, 18,000 किलोमीटरवरून आणले, किंवा ते दिगो गार्शियावरून आणू शकत होते त्यांचे B-2 बॉम्बर. तर यांचा उपयोग करून त्यांनी थेट त्यांच्यावरती हमला केला की जेणेकरून अमेरिकेचं वास्तव्य आणि त्यांचं वर्चस्व कायम राहील. या प्रकारे त्यांनी अमेरिकेने मला वाटतं की लवकर उडी घेतली, नाही तर 1-2 आठवडे थांबवले असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही विचारताय की याचा परिणाम काय होऊ शकतो, सगळे लोक म्हणतात की तिसरं विश्वयुद्ध. बरोबर. तिसरं विश्वयुद्ध इतकं सोपं गोष्ट नाही आहे तिसरं विश्वयुद्ध करायसाठी. त्याच्यासाठी बऱ्याचशा, उद्या सकाळी मीटिंग आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशनची, संयुक्त राष्ट्राची बैठक आहे. या बैठकीमध्ये हेच निर्णय घेतले जातील की याचं एस्केलेशन नको. आता मी थोड्या वेळापूर्वी टीव्हीवर बातमी पाहिली की आपल्या प्रधानमंत्र्यांनी देखील इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहे शिंजे, त्यांच्याशी देखील बोलणी झाली आहे की कसे करून याला एका राजनैतिक किंवा डायलॉगनी याला आपण कमी करायचं.
हा जो प्रयत्न आहे हा देखील त्याचबरोबर सुरू आहे. त्याच्यामुळे एकदम याच्या पुढे पेटेल की नाही सांगता नाही येत, पण बरं. एक दुसऱ्यावरती हमले सतत करत राहतील आणि त्याच्यासाठी इस्रायल रेडी आहे. अमेरिकेने सांगितले की वी आर रेडी बाय ऑल मीन्स, म्हणजे त्यांचं जे सैन्य आहे ते देखील त्याच्यासाठी सर्वस्वपणे पूर्णपणे तयार आहे आणि त्यांचं जे शस्त्रसाठा जी. आहे किंवा त्यांची जी विमान आहे ती देखील पूर्णपणे सज्ज आहे. जी. मला मला चंद्रशेखर नेने यांच्याकडे जे जायचं आहे, चंद्रशेखर नेने, आपण स्वतः अर्थतज्ञ देखील आहात. या सगळ्याचे थेट प्रश्न, युद्ध हे इराणला परवडण्यासारखं आहे का? नाही. आता इराणची परिस्थिती अतिशय बिकट आहे. एक तर अनेक दिवसांचं इराणवरती अमेरिकेने जे निर्बंध घातले, अनेक वर्षांचे निर्बंध, त्याचे परिणाम आता जाणवायला लागले. इराणमध्ये सध्या 10 ते 17% महागाई वाढलेली आहे. जी. लोक संत्रस्त आहेत. त्यांचं ऑइल त्यांना बाहेर विकता येत नाहीये. याचा अर्थ थोडासा असा असतो की ते स्मगलच होतं थोड्याफार प्रमाणात, किंवा भारत आणि रशिया हे कोणी त्यांचं ऑइल घेतात आणि एकूण देश मागासलेला आहे, मागास चाललेला आहे. पुन्हा परवाचे जे 4-6 दिवस हल्ले झालेत त्याच्यामध्ये देशाची इतकी हानी झाली आहे हे कोणी सांगत नाही आपल्याला. बरोबर. परंतु ही हानी भरून काढायला त्यांना पैसे देणार कोण? त्यांचं स्वतःचं तेल विकलं नाही तर त्यांच्याकडे पैसेही यायचे नाहीत. बरोबर. आणि इराणमध्ये सध्या परिस्थिती स्फोटक बनलेली आहे, कारण लोक बऱ्यापैकी वैतागलेली आहेत या सगळ्या लोकांना. कारण काय झालंय, या मुल्ला लोकांना, मी मुल्ला लोक म्हणतो कारण सध्या राज्य त्यांचं आहे. बरोबर. ट्रम्प यांनी सांगितलं होतं की तुम्ही मागे या आणि म्हणा की आम्ही करत नाही तर आम्ही हा सगळा प्रकार थांबवतो. पण हा इगो इश्यू होऊन बसलेला आहे. बरं. इराणनी याच्या आधी सुद्धा मान्य केलेलं होतं अमेरिकेचं म्हणणं आणि गुप्तपणे चालू ठेवलं होतं. आता सुद्धा त्यांना ते करता आलं असतं खरं म्हणजे. बरं. इस्रायलनी अतिशय योग्य आणि म्हणजे कूटनीती वापरून अमेरिकेला या युद्धात ओढलेलं आहे. कारण इस्रायलला इराणकडे अणुबॉम्ब असणं परवडणारच नाही. इस्रायल संपूनच जाईल. दुसऱ्या दिवशी इराण आयदर इस्रायलवर ते टाकेल किंवा तो अणुबॉम्ब ते हुतींना देतील, हुती जाऊन टाकतील. बरं. म्हणजे हे नामानिराळे राहतील. त्यामुळे तो अणुबॉम्ब होणं अशक्यच होतं. हे त्यांच्या प्रमुख म्हणजे खामेनी वगैरे जे होते त्यांच्या ते लक्षात आलं असतं आणि ते थोडे जे मागे आले असते तर कदाचित यातनं ते वाचू शकले असते. जी. मला नाही वाटत याच्यातनं, कारण त्यांचे मित्र देश जे आहेत ते सुद्धा युद्धापर्यंत जातील असं मला वाटत नाही आता तरी. बरं. आणि आता काय झालंय, फोर्डोला उडवाय करता अमेरिकेचा बंकर बस्टरच हवा होता, त्यामुळे इस्रायलचा नाईलाज झाला होता. उरलेल्या ठिकाणी इस्रायल मॉपिंग ऑपरेशन करतच आहे. बरोबर. इराणचं हवाई दल आता दिसत सुद्धा नाहीये, इतकं वाईट झालेलं आहे. आणि लोक तेहरान सोडून पळून चालली आहेत अशा देखील बातम्या आहेत. कदाचित अमेरिकेला जे करायचंय रेजिम चेंज ते आता याच्यानंतर होईल. आणि इथे एक गोष्ट कोणीही विसरू नये की इराणमध्ये तेल आहे. अमेरिका उगीच कुठेच जात नाही. अच्छा. पाकिस्तानमध्ये नाही जात अमेरिकाकडे, तिथे काहीच नाहीये. बरोबर. इराणमध्ये तेल आहे. हा. ते इराकच्या धर्तीवरती जाऊन तेल मिळवायचा अमेरिकेचा नक्कीच ध्येय आहे. बरोबर. आणि त्याच्याकरता त्यांनी एक बाहुलं सुद्धा तयार केलेलं आहे. आपण पाहिलं असेल, शहाचा मुलगा त्यांनी आता रेडीच करून ठेवलाय. बरोबर. आणि तो शहाचा डबल रोल दिसतो, इतका सेम दिसतो. तर बहुतेक हे सगळं येत्या 8 दिवसामध्ये आपल्याला घडताना दिसेल असा माझा होरा आहे. बरं. शैलेंद्र देवळानकर, ट्रम्प हे किती व्यावसायिक मानसिकतेचे आहेत हे यापूर्वी आपण बघितलेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यात इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने उडी घेत असताना चीन आणि रशिया हे इराणच्या पाठीशी उभं राहिल्याचं आपण बघतोय. याचे परिणाम काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये यापूर्वी आपण असं बघितलं की त्यांचे निर्णय घेण्याची एकूणच पद्धत असेल किंवा घुमजाव करण्याची पद्धत असेल, पण जी. विशाल या बाबतीमध्ये अत्यंत प्रिप्लॅन्ड होता. हा जो इराणवरचा त्यांचा जो 3 न्यूक्लिअर साइट्सवरचा हल्ला होता, जी. हा इतका सिस्टमॅटिक होता. लक्षात घ्या, त्यांनी जाणीवपूर्वक 15 दिवसाची मुदत दिली. 15 दिवसानंतर आम्ही हे करू सांगितलं. त्यांनी काही प्रमाणामध्ये इराणला गाफील ठेवलं. गाफील ठेवल्यानंतर त्यांनी तात्काळ 2 दिवसांमध्ये 44 तास तुमचे B-2 बॉम्बर्स यांना ट्रॅव्हल करायला लावलं. त्यासाठी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आखातामधले वापरले नाहीत. आणि अत्यंत सिस्टमॅटिकली त्यांनी पार अगदी ते 90 मीटर्स खालीपर्यंत जाऊन ते उद्ध्वस्त केले. एक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की या बाबतीमधली जी स्ट्रॅटेजी म्हणजे ट्रम्प हे अत्यंत प्रो इस्रायली आहेत आणि अमेरिकेमधली ज्यू लॉबी ही प्रचंड स्ट्रॉंग आहे, जी अमेरिकेची एकूणच आखातामधलं धोरण निर्धारित करते. बरं. आता बघा, हे इतकं सिस्टमॅटिकली झालेलं आहे. याच्यामध्ये त्यांना कल्पना आहे की लक्षात घ्या, आता याचं पुढचे काय 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 परिणाम होऊ शकतात. तर याच्यामधला सगळ्यात मेन बाब असं आहे की आता सध्या इराणला फारशी उघड मदत कोणाकडे नाहीये. बरं. इराणचे जे बेसिकली क्षेपणास्त्र तयार करण्याचे जे सेंटर्स होते ते उद्ध्वस्त झालेत. इस्रायलचा पहिला हल्ला आणि नंतर अमेरिकेमध्ये 3 हल्ले. आता लक्षात घ्या, हे जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल इराण वापरत आहे इट्स अ व्हेरी कॉस्टली अफेअर. जसं आता नेने सरांनी सांगितलं की त्यांची अवस्था 2015
त्या ओबामांच्या न्यूक्लिअर डील नंतर काही प्रमाणात त्यांना रिलीफ मिळाला. पण ट्रम्पनी 2018 मध्ये त्या करारामधनं माघार घेतली. बर बायडननी तो करार ती माघार कंटिन्यू ठेवली. बरोबर त्यामुळे बरोबर इराणकडे आर्थिक निर्बंध आहेत. इराणचं ऑइल प्रोडक्शन काय आहे? 33 लक्ष प्रति बॅरल. बर 33 लक्ष बॅरल हा त्यांचं ऑइलचं प्रोडक्शन आहे. त्यांचा सगळ्यात मोठा बायर कोण आहे? चायना आहे. साधारणतः 17 लक्ष बॅरल चायना उचलतं, काही स्मगलिंग करून पाकिस्तान घेऊन जातं. त्यामुळे इराणकडे सध्या आर्थिक अवस्था कठीण आहे. त्यांच्याकडे जेवढे क्षेपणास्त्र आहे त्याचा उपयोग ते करता आहेत. त्यामुळे तुम्ही आता लक्षात घ्या की अमेरिकेचा अटॅक झाल्यानंतर आता 70-80 क्षेपणास्त्र त्यांनी इस्रायलवर डागले. पुढे काही दिवसांमध्ये ही संख्या कमी होईल, ही 15-20 वरती येईल. आता कायनेटिक रिॲक्शन आणि हायब्रिड रिॲक्शन अशा 2 प्रकारच्या रिॲक्शन वापरल्या जातात. बर कायनेटिक रिॲक्शन आता इराणकडनं वापरली जाणार नाही, कारण त्यांची तेवढी क्षमता नाही, हे लक्षात घ्या. बर आता हायब्रिड रिॲक्शन काय? त्यांनी आताच निर्णय घेतला बघा, स्टेट ऑफ हार्मुजच्या बाबतीमध्ये त्यांच्या संसदेने निर्णय घेतला बर स्टेट ऑफ हार्मुज क्लोज करण्याचा. हे अपेक्षित होतं. ह्या जशा रिॲक्शन्स आहेत की जसं इस्रायलनी इराणवरती अटॅक केला, त्यानंतर ट्रम्पचा हा पाठ होता, रेजिम चेंजच्या गोष्टी आता झालेल्या आहे. आता स्टेट ऑफ हार्मुज झाल्यानंतर तात्काळ येमेननी इराणला सपोर्ट केला, हुती ऍक्टिव्हेट झाले. हुती ऍक्टिव्हेट झाल्यानंतर रेड सी मध्ये अटॅक होणं हे अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी मी आज सकाळीच तुमच्या चॅनलवरती बोललो होतो. तुम्हाला लवकरच ही बातमी कळेल की स्टेट ऑफ हार्मुजला बंद केलेलं आहे म्हणून. आता स्टेट ऑफ हार्मुजला बंद करून इराणचा काय फायदा आहे? बर. अरे इराणचं तेलच निर्यात होत नाहीये. पण मग काय लक्षात घ्या की सौदी अरेबिया, इराक, कतार, युएई यांच्याकडनं जो LNG असेल, ऑइल असेल, जी. हे सगळं ट्रान्सपोर्टेशन जे होतं हे प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मुज मधनं होतं. बर आता स्टेट ऑफ हार्मुज वरती निर्बंध आणले तर अरब कंट्रीज परेशान होतील आणि अरब कंट्री इस्रायलवरती प्रेशर टाकतील, अमेरिकेवरती प्रेशर जी टाकतील. एकूणच ट्रेड शैलेंद्र ही साखळी आहे तुम्ही जी समजून सांगताय, बरोबर आहे. त्याचे Correct. पुढले परिणाम अशा पद्धतीचे असू शकतात. मोहन काकतीकर, ज्या प्रकारचं शस्त्र बॉम्बगोळे इराण वापरते, जसं आता शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितलं, हे अत्यंत महागडे आहे. ही शेवटी ही प्रणाली जी आहे ही वापरणं, हे शेवटी सगळं ठेवणीतलं त्यांनी बाहेर काढलेलं आहे. पण या सगळ्या परिस्थितीत इतर देश जर इराण झुकत नाही तर रशिया आणि चीन सारखे देश इराणच्या मदतीला पुढे येऊ शकतात का? याच्यात अशी गोष्ट आहे की निश्चितपणे रशिया आणि चायना हे त्यांना मदत करू इच्छितील, परंतु त्याची एक लिमिट आहे. कारण रशिया इज फुल्ली इन्व्हॉल्ड इन द प्रेझेंट अफेअर्स जी आणि त्यांचं सध्याच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे फिजिकल इन्व्हॉल्वमेंट त्यांची होणं बिलकुलच पॉसिबल नाही आहे. परंतु निश्चितच आपला इन्फ्लुअन्स ठेवण्यासाठी सर्टनली ते आपला सपोर्ट दाखवतील कदाचित, आणि कदाचित थोडीशी हेल्पही करू शकतील मिलिटरीली, बट इन टर्म्स ऑफ इक्विपमेंट फिजिकल इन्व्हॉल्वमेंट कुणीच करणं शक्य नाहीये. सो चायनीज आर कन्सर्न, त्यांचा इंटरेस्ट आहे, हे दोन्ही मिळून थोडंसं प्रेशर बिल्डअप करण्याचा जरूर प्रयत्न करतील. परंतु ऍक्च्युअल याच्यामध्ये इन्व्हॉल्व कुठलंही दुसरं राष्ट्र पडण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. आणि जसं आता आपल्याला नेहरे साहेबांनी सांगितलं, त्यांची इराणची इकॉनॉमिक कंडिशन निश्चितच खराब आहे, परंतु गेली 10 ते 15 वर्ष त्यांनी स्टॉक पाईल जी करून ठेवलेली आहे बेसिकली मिसाईल्सची, त्याचा निश्चितच ते उपयोग करतील, कदाचित आणखी 8 ते 10 दिवस. पण त्याच्या पुढे त्यांची क्षमता युद्ध चालू ठेवण्याची निश्चितच नाही आहे. बर आणि लवकरच मला वाटतंय दे विल कम डाऊन टू दी निगोशिएशन टेबल असं मला वाटतं. परंतु त्याच्यात दुसरा हा आस्पेक्ट आहे की जर त्यांनी इमिजिएटली ही पोझिशन घेतली बर तर त्यांची इंटरनल सिच्युएशन त्यांची जी आहे इराणमध्ये हा. सध्या ती हा. फार प्रेझेंट गव्हर्नमेंटची फार वीक पोझिशन आहे, आणि अशा परिस्थितीत तिथं क्रांती सुद्धा होईल किंवा तिथं अपरायझिंग सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे इमिजिएटली हे होणार नाही, इट विल टेक सम टाइम ॲज इट अपियर्स. बर पण सुनील गावपंडेजी, या सगळ्या ह्याच्यात इराणची स्ट्रॅटेजी या सगळ्याच्यात थोडीशी पाकिस्तानसारखी पण आहे. दहशतवादी संघटना हाताशी ठेवणं किंवा छुप्या स्वरूपात का होईना त्या जोपासणं इस्रायलच्या विरोधात, या सगळ्या ह्याच्यात जर चला असं दाखवायचं की माघार घ्यायची, पण त्यांच्या माध्यमातून कारवाया ज्या त्या सतत करायच्या, अशाही भूमिका भविष्यात दिसू शकतात का? हो, त्याच्यामध्ये दिसू शकतात. कारण इराणला मी तुम्हाला सांगितलं ना, आखाती भागामध्ये आणि गल्फ कंट्रीच्या आजूबाजूला इराणला त्यांचं वर्चस्व ठेवायचं आहे. आणि ते कसं करू शकतात? ते या टेररिस्टच्या माध्यमातून, हमास, हुती यांच्या माध्यमातून, म्हणून त्यांच्यावरती पकड असणं हे इराणच्या राजनीतिक पैलूमधलं एक महत्वाचा भाग आहे, आणि ते त्याच्यावरती रिकामं होऊ नये देणार. पण प्रश्न असा येतो की
कितपर्यंत जायचं? दिवसेंदिवस इराणची परिस्थिती बिलकुल खालावत चालली आहे. आणि आताच दुसऱ्या स्पीकर्सनी सांगितलंय की अन्य देशातली मदत, याच्यामध्ये चीन तर मुळीच एकदम येऊ शकत नाही. बरं. रशिया देखील खचलेला आहे. रशिया सध्या पूर्णपणे गुंतलेला आहे युक्रेनमध्ये. तर थोडं बहुत आहे ना, मटेरियली ते मे सपोर्ट देईल, त्यांना थोडं बहुत करू शकतील. पण बरोबर. इराणला काय जास्ती दिवस ते टिकू शकत नाही. कुठलं युद्ध 6 ते 8 किंवा 8 ते 10 दिवसानंतर हे जे छोटे देश आहे ते पेलू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना येणाऱ्या काहीतरी 4-5 दिवसामध्ये की जास्तीत जास्त एका आठवड्यामध्ये नीती तयार करावी लागेल की कसं इराणला थांबवू शकतात, वाटाघाटीसाठी तयार होतात की अजून काय करतात. कारण देशामधली लोक देखील त्यांच्यावर चिडलेली आहे. बरोबर. तिथले बरेचसे लोक हे जे आयातुल्ला जो कॅम्प आहे तो नको आहे, त्यांना डेमोक्रेसी पाहिजे. का कारण पाहिजे? कारण त्यांनी ते खूप झेलून राहिले आहेत आणि त्यांना पाहिजे की जे त्यांच्यावर जे निर्बंध लागले ते उठायला पाहिजे. त्यांच्यावरती तेलाच्या किमती वाढाव्या. बरोबर. या सगळ्या त्याच्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत सुनील गावपांडे सर, त्यांचा कडेलोट होऊ शकतो जनतेचा. मला शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जायचंय. शैलेंद्र, जी मुरमूत खाडी आहे ज्याच्यातनं इंधनाचा पुरवठा भारताला केला जातो किंवा इतरही देशांना तो होतो, या युद्धाच्या परिस्थितीमध्ये या पुरवठ्यावरती काही परिणाम होऊ शकतो का? हे बघा, मी यापूर्वी पण आपल्याच माध्यमातून अनेकदा हे मत मांडलंय की आपला याच्यामध्ये कशा प्रकारचा इंटरेस्ट आहे आणि कशा पद्धतीने ते अफेक्ट होऊ शकतं. एक तर आपले जे भारतीय आखातामध्ये राहतात ती संख्या साधारणतः 60 लाखांच्या घरामध्ये आहे. बापरे. ज्यांच्याकडनं आपल्याकडे जो फॉरेन रेमिटन्स येतो, ज्याला परकीय गंगाजळी आपण म्हणतो, ती अप्रॉक्सिमेटली $40 बिलियन अॅन्युअली आहे. हा फॉरेन रेमिटन्स आरबीआय मध्ये बॉन्डच्या रूपाने असतो. आपल्या इकॉनॉमिकला बऱ्यापैकी स्टेबिलिटी या बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या इमर्जन्सीज येतात, आणीबाणीचे प्रसंग येतात, त्या वेळेला आपल्याला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागतं. असं ऑपरेशन सिंधू आपण राबवलेलं आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आपल्या भारतीयांच्या सुरक्षेचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भारताने जरी अलीकडच्या काळामध्ये आपल्या ऑइल इम्पोर्टमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणलं असलं, आपण रशियाकडनं, लॅटिन अमेरिकेकडनं, अमेरिकेकडनं तेल घेत असलो, तरी अजूनही 60% ऑइलचं इम्पोर्ट हा आपला आखातामधनं आहे. त्यामध्ये सौदी अरेबिया, इराक, त्याचप्रमाणे युएई आणि नंतर कतार LNG साठी आपले सगळ्यात मोठे तेल पुरवठादार आहेत. या सगळ्या ज्या बाबी येतात ह्या प्रामुख्याने पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान आणि यांच्या मध्ये असणारी जी स्ट्रेट ऑफ हार्मूज आहे, यांच्या माध्यमातून ही स्ट्रेट ऑफ हार्मूज साधारणतः 25 किलोमीटर वाईड अशा प्रकारची आहे, जी इराणच्या अखत्यारीमध्ये आहे. त्यामुळे त्याच्यावरती निर्बंध आणल्यानंतर काय होतं, बेसिकली एकतर अस्थिरता. याच्यामध्ये दुसरा प्रकार असा आहे की हुती सारखा जो येमेन मधला गट आहे तो एखाद्या ऑइल टँकरवरती अटॅक करतो. त्यामुळे एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते. लक्षात घ्या, जेव्हा अस्थिरता निर्माण होती तेव्हा इन्शुरन्सची कॉस्ट वाढते. त्यामुळे यांना प्रत्येक ऑइल टँकरचा इन्शुरन्स केला जातो. दुसरा पर्यायी स्रोत काय तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचे जर पर्याय असतील तर तो कॉस्ट वाढणार. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ओव्हरऑल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढण्यावरती होतो. 13 जूनला ज्या वेळेला इस्रायलने इराणवरती अटॅक केला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ही प्रति डॉलर $69 होती प्रति बॅरल. ती 19 जूनला $77 प्रति बॅरल झाली. आता जर स्ट्रेट ऑफ हार्मूज वरती रेस्ट्रिक्शन्स आले गेले, हे प्रेशर वाढलं, तर ती $100 पर्यंत जाऊ शकते. ज्या वेळेला साधारणतः $1 तेलाची किंमत वाढती तेव्हा अॅन्युअली आपल्याला जो बोजा येतो तो साधारणतः $1 बिलियन असतो. म्हणजे आपल्याकडे याचा परिणाम दिसेल? नक्कीच दिसेल. आता दुसरा असा मुद्दा आहे की तो इमिजिएट दिसणार नाही. याचं कारण असं आहे की भारताची तेल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती 45 दिवस आहे. चायनाची 120 दिवस आहे. पण आता 45 दिवस पर्यंत तरी आपल्याला तसा धोका नाहीये, म्हणजे एक महिनाभर तर धोका नाहीये. परंतु हा जर स्ट्रेच झाला, हा संघर्ष अजून वाढला आणि तो प्रामुख्याने हार्मुजच्या खाडीपर्यंत पोहोचला, हुतीकडनं, हमासकडनं, हिजबुल्लाकडनं ऑइल टँकर्सवरती रॉकेट हल्ले झाले, रिफायनरीज अफेक्ट झाल्या, ऑइल प्रोडक्शन अफेक्ट झालं, तर मात्र तेल पुरवठा साखळी जर विस्कळीत झाला तर आपण फार काळ सस्टेन नाही करणार. मग त्याच्यानंतर दीड महिन्यानंतर याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्यावरती जाणवू शकतो. परंतु आपण ही त्याचे पर्यायी स्रोत हे नक्की शोधले. कारण आता आपण अमेरिकेकडनं बऱ्यापैकी तेल हे आयात करायला लागलो. अमेरिकेचं तेल हे महाग आहे, ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट महाग आहे, इन्शुरन्स महाग आहे, परंतु आपण सध्या तो अमेरिकेकडनं करतो आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की आपण लॅटिन अमेरिकेमधनं देखील आता ऑइल इम्पोर्ट करायला लागलो आहोत. त्यामुळे इमिजिएटली आपल्याला अफेक्ट होईल असं नाही, पण आपल्या प्रार्थना ह्याच असतील की हा संघर्ष जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संपुष्टात यावा. मोहन काकतीकरजी, या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या परिस्थितीत आपण बघतोय की अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर आता तुम्ही काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र यापेक्षाही मोठा हल्ला जो आहे तो तुम्हाला बघायला येऊ शकतो, म्हणजे इराणला बघायला मिळू शकतो. या सगळ्या याच्यात इराण नेमकी काय भूमिका घेईल असं तुम्हाला वाटतं? इस्रायलवरचे हल्ले सुरू ठेवेल की अमेरिकेला ते उत्तर देऊ शकतं? मी आपल्याकडे येतो.
पण हुर्मुझ खाडी इराण बंद करणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळतंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ही चर्चा करत असतानाच त्याचे परिणाम जाणून घेत असताना आपण बघतोय आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज. इराणच्या निर्णयामुळे जगभरात इंधन दराचा विस्फोट होऊ शकतो, तशी शक्यता आहे. भारतालाही याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. याचबद्दल आपण शैलेंद्र यांच्याशी बोलत होतो. शैलेंद्र, आपली प्रतिक्रिया. बघा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की ह्या चेन ऑफ ऍक्शन ज्या होत्या ह्या सगळ्या एक्सपेक्टेड होत्या आणि ज्याच्यामध्ये इराण फार काळ क्षेपणास्त्रांनी हल्ले करणार नाही. इराण हायब्रिड वॉरफेअरचा वापर करणार. हायब्रिड वॉरफेअरमध्ये त्यांच्या हातातलं जे ब्रह्मास्त्र आहे ते म्हणजे पर्शियन खाडी असेल किंवा ओमान, स्टेट ऑफ ओमान असेल किंवा हर्मुजची खाडी असेल, हे त्यांच्याकडचं ब्रह्मास्त्र आहे. आजही जगातलं जवळपास 25% ऑइल ट्रान्सपोर्टेशन हे स्टेट ऑफ हर्मुजमधनं होत असतं. भारताला जो ऑइल सप्लाय होतो, LNGचा सप्लाय होतो, हा प्रामुख्याने 60% स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं होतो. जर स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला, स्वाभाविकपणे ट्रान्सपोर्टेशन, इन्शुरन्स, हा सगळा जी चेन आहे, पुरवठा साखळी आहे, ती पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते. आणि जो अंदाज आहे साधारणतः तेलाच्या किमती प्रति बॅरल ह्या $100 पर्यंत जाऊ शकतात. जे आता $77 प्रति बॅरल तेलाची किंमत आहे ती $100 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अर्थात इराणची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. या प्रेशर टॅक्टिक्सच्या माध्यमातून जे तेल पुरवठादार देश आहेत, सौदी अरेबिया, UAE, कतार असेल, हे सगळेजण इस्रायलवरती किंवा ट्रम्पवरती दबाव टाकून निगोशिएशन, चर्चा करण्यासाठी भाग पाडण्यासाठी इराणकडनं केलं जात आहे. दुसरं, आता तुम्हाला पुढची लाईन ऑफ ऍक्शन मी तुम्हाला सांगतो. कदाचित हुती ऍक्टिव्हेट होईल, त्याच्यानंतर हिजबुल्ला ऍक्टिव्हेट होईल, हमास ऍक्टिव्हेट होतील आणि हुतीकडनं प्रामुख्याने रेड सी मध्ये काही टँकर्सवरती अटॅक केले जाऊ शकतात. कारण इराणला क्षेपणास्त्रांचे हल्ले इस्रायलवरती करणं फार काळ, त्यांच्याकडे आता क्षेपणास्त्र फारशी उरलेली नाहीये, जे आहे ते एक्झॉस्ट झाली आहेत आणि अत्यंत कॉस्टली प्रकार आहे. त्यामुळे हायब्रिड वॉरफेअरचा वापर हा इराण 100% करेल. म्हणून पुढचा तुम्हाला कदाचित अशा बातम्या येतील की हुती ऍक्टिव्हेट झालाय आणि त्यांनी पर्शियन गल्फ मध्ये किंवा रेड सी मध्ये अशा प्रकारचे अटॅक सुरू केलेले आहेत. कर्नल काकतीकर, काय पुढलं चित्र तुम्हाला दिसतंय? इराणने आता आधीच जाहीर केलं की खाडीतला पुरवठा जो आहे तो ते बंद करतायत किंवा तो मार्ग ते बंद करतायत. निश्चित हे केल्यामुळे जगातले पुष्कळ देश अफेक्टेड होतील आणि याच्यामुळे निश्चितच प्रेशर वाढेल. आणि त्याच्यामुळे इराणचा आता प्रयत्न हाच असेल की लवकरात लवकर सीज फायर व्हायला हवा. आणि कारण त्यांची स्वतःची कॅपॅबिलिटी जी युद्ध करण्याची आहे ते मी जसं आपल्याला सांगितलं ते आणखीन 8 ते 10 दिवस मॅक्सिमम असू शकेल. त्याच्यानंतर त्यांच्याकडे युद्ध करण्याची कपॅसिटी नसेल. शिवाय त्यांच्यावरती दुसरी ही गोष्ट आहे की ते शिया ग्रुपची जी लिडरशिप त्यांच्याकडे जे आहे तर ती त्यांना एकदम सरेंडर करून हे चालणार नाही, कारण त्यांना थोडासा रेजिस्टन्स दाखवायला लागेल. तर त्या दृष्टीने निश्चितच या जशा ऍक्शन्स आहेत ज्या हुतींच्या तर्फे किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करणे किंवा अशा काही ज्या गोष्टी करून थोडा वेळ ते निश्चितच याच्यातून काढतील. पण त्यांचाही निश्चितच एफर्ट असेल की लवकरात लवकर सीज फायर व्हायला हवा, कारण जर नाही झाला तर त्यांची इंटरनल सिच्युएशन सुद्धा फार वाईट होण्याची बरोबर, त्यांना परवडण्यासारखं नाही. ब्रिगेडियर गावपांडे सर, हर्बल वॉरफेअर आणि त्यातलं पहिलं पाऊल जे आहे ते इराणने उचललेलं आहे. हुर्मुझ खाडी ते बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कसं बघता आपण याकडे? याचाच अर्थ इराण आता पुढे युद्धाच्या मनस्थितीत नाही का? मी तेच सांगत होतो की आज जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले इराणने आपली जी क्षमता आहे स्वतःची त्याचा ग्रॅज्युअली वापर केलाय आणि जवळपास त्यांचा बराचसा जो साठा आहे तो संपत आलाय. अशा वेळेस माणूस काय करतो की अन्य साधनांचा वापर करतो. त्याच्यामध्ये आताही सांगण्यात आलं होर्मुझची खाडी आहे किंवा अजून अन्य ग्रुप कडून ज्यांच्यावरती त्यांचं वर्चस्व आहे. कुठले ते मी आधी सांगितलं तुम्हाला, हमास, हिजबुल्ला आणि हुती. तर त्याच्यात जवळच जे आहे हुती आहे, कारण त्यांनी काल परवा 2-3 धमक्या दिल्या अमेरिकेला, जर तुम्ही काही याच्यामध्ये ऍक्शन नाही थांबवली तर आम्ही तुमच्या लाल सागरामध्ये किंवा रेड सी मध्ये तुमच्या जहाजांवर हमले करू. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी हायब्रिड स्ट्रॅटेजी आहे दोन्हीकडून, एकीकडे आपलं कायनेटिक वॉरफेअर सुरू करायचं, त्याप्रमाणे हवाई हमले करायचे जे काही त्यांच्याजवळ उरलेलं आहे, आणि दुसरं इकडे टाईट करायचं. याप्रमाणे जी साईड बाय साईड जी कोंडी आहे त्याचा आता ते वापर करतील. तो देखील किती 5-6 दिवस, तोपर्यंत अन्य देश दबाव आणतील अमेरिकेवर, युनायटेड नेशन्सवर आणि इस्रायलवर, जेणेकरून शांतता म्हणजे ते कमी होण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचं काम होईल. नाही तर सगळ्या पूर्ण विश्वाला तेलाच्या प्राइसेसचा, तेलाच्या किमतीचा जोरदार फटका बसेल. म्हणून या हायब्रिड वॉरफेअरचा जो वापर आहे तो इराणनी जास्ती दिवस त्यांची क्षमताने आणि करू नये आणि लवकरात लवकर वाटाघाटीसाठी पाऊल उचलावे आणि पुढची कारवाई करावी. ते पूर्ण आपल्या जगाच्या
शांततेसाठी चांगलं राहील आणि तिसरा या महायुद्धाची नांदी देखील लागणार नाही. बरोबर. नाही सर, तुम्ही आधीच म्हणाला होता की इराणला युद्ध परवडण्यासारखं नाही आहे, पण आता बरोबर. हायब्रिड वॉरफेअर त्यातलं पहिलं पाऊल. हो, असं आहे की या हायब्रिड वॉरफेअरमध्ये होर्मुझचा आखात बंद करतील ते काही दिवस, पण ते सुद्धा फार दिवस त्यांना करता येणार नाहीये. हम्म. त्याचं कारण आहे की इराणचं नौदल सुद्धा खूप निकामी झालेलं आहे हम्म. आणि होर्मुझच्या खाडीमध्ये अमेरिकेने जे मोठे मोठे निमिट्स आणि हे कॅरियर आणून ठेवलेत ते वापरून इराणचं नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेची आहे. जी. माझ्या मते आता पहिलं काम जे होईल ते हुतींचा नायनाट करणं होईल, कारण लाल समुद्रातनं अजूनही ऑइल आणता येतं. दाहरानच्या ऑइल फील्ड मधनं ऑइल लाल समुद्रातनं येऊ शकतं. तिथे हुती बसलेले आहेत. तर आता बहुतेक अमेरिका आणि इस्रायल दोघं मिळून पुतीनचा नायनाट करतील, कारण हमास आणि हिजबुल्ला हे इस्रायलने आधीच एवढे मोडून ठेवलेत की ते काही आता करतील असं दिसत नाहीये. बरं. हिजबुल्लाचा निर्णायकी करून टाकलेला आहे. हम्म. हमास सध्या रडतच बसलेला आहे. हम्म. तेव्हा आता हुती एकदा निपटले की इराणला फारसं काही करता येणार नाहीये. आणि असं झालं की ते जे सध्याचे खोमेनेई आणि कंपनी आहे हम्म. त्या कंपनीला उखडून टाकायला फारसा वेळ लागायचा नाही. बरं. तुम्ही बघितलं असेल तर खामेनेईंनी 3 वारस दाखवलेत, त्यात स्वतःचा मुलगा घेतला नाहीये. हम्म. त्याचं कारण असं आहे की त्यांनी वारस एकदा नेमला की तो वारस हे लोक उडवतायत. त्यामुळे मुलाला पण तो म्हणजे बहुतेक नेने सर, तुम्हाला वाचवतोय. असं म्हणायचं की खोमेनीच्या सत्तेला मोठा धक्का बसू शकतो या सगळ्याच्या? हो, प्रश्नच नाही. आता खामेनेंची सत्ता डळमळीतच होत चाललेली आहे. कारण इराणच्या जनतेला कितीच यातना सध्या चालल्या आहेत, हे बरं. कोणी बोलतच नाहीये. इराणमध्ये अत्यंत प्रचंड मोठा असंतोष आहे. मुळात त्यांना हे मुल्ला लोक आवडत नव्हते हम्म. आणि आता त्यांचं रोजचं जीवन जर कठीण होत झालं. हम्म. या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये इस्रायलने बॉम्ब हल्ले केले, म्हणजे हे टाकलेले मिसाईल टाकलेले, लोक वैतागलेली आहेत. बरं, या युद्धातनं साधतं काय? अणुबॉम्ब बनतच नाहीये. हम्म. केवळ मुलांच्या इगो करता हे युद्ध चाललेलं आहे. हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचेल आता. इराण इज अ डिवायडेड कंट्री नाऊ. मेनी पीपल आर अगेन्स्ट दिस मुल्लाज. बहुतेक लोकांचा मुल्लांना विरोध आहे. जी. फक्त तो संघटित होत नव्हता. हं. आणि आता त्याचे आता तो परिणाम संघटित होईल. येणाऱ्या विशाल. काळात दिसू शकतात. अगदी हां. थोडक्यात शैलेंद्र. हा, मला असं म्हणायचं आहे की लक्षात घ्या, इराणचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की इराण हा तेलावरती तरंगणारा देश म्हणून ओळखला जातो. बर. आणि इतकं प्रचंड तेलाचे साठे, त्यांच्याकडे गॅसचे साठे सुद्धा प्रचंड आहेत, पण त्याची आता निर्यात होत नाहीये. लक्षात घ्या, अमेरिकेला काय इंटरेस्ट आहे प्रामुख्याने, हा त्यांनाही कल्पना आहे की त्यांच्याकडे अजून युरेनियमची इनरिचमेंट त्या लेवलपर्यंत गेलेली आहे. आता IAEA कडनं सांगितलं गेले की साधारणतः 6 महिन्यामध्ये ते एखादा बॉम्ब बनवू शकतात. मुद्दा याच्यामधला असा आहे की ही जी राजवट आहे तिथलं, पहिले खोमेनी, आता खामेनी, 1979ला जेव्हा शहा पहलवी होते आणि तो अत्यंत प्रो वेस्ट आणि प्रो अमेरिका अशा प्रकारचा राजा होता आणि त्याच्यानंतर इस्लामिक रिव्होल्युशन झालं, मग खोमेनी आणि आता खामेनीची राजवट ही सुरू झालेली आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी एखादी सेक्युलर राजवट येत नाही तोपर्यंत हा मुद्दा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. तोपर्यंत अमेरिकेला त्या ठिकाणी फारशी एंट्री घेता येणार नाही. जसा हा मुद्दा अमेरिकेसाठी महत्वाचा, तसा इतर सुन्नी इस्लामिक देशांसाठी महत्वाचा आहे. लक्षात घ्या, निषेध करण्याच्या पलीकडे कोणताही सुन्नी इस्लामिक देश, विशेष करून सौदी अरेबिया, UAE पुढे येताना दिसत नाही, कारण त्यांना देखील कडवी धार्मिक राजवट त्या ठिकाणी नको आहे. त्यामुळे हा एक मुद्दा तसा इस्रायलच्या बाबतीमध्ये, तसं या बाबतीमध्ये. त्यामुळे जसं आता नेने सर म्हणाले, याच्यातला एक परिणाम ह्या संपूर्ण संघर्षाचा असा दिसून येऊ शकतो की कदाचित खामेनींची राजवट जी आहे ती त्या ठिकाणी कोसळू शकते आणि ती पॉसिबल आहे. बरोबर. आताच खामेनी कुठेतरी बंकर्स मध्ये गेल्याच्या सुद्धा बातम्या आहेत आणि तिथला असंतोष स्वाभाविकपणे वाढतोय. फक्त मेडिकल जर आपण काही औषधं वगैरे सोडली तर अदरवाईज त्यांना तिथं गोष्टी इम्पोर्ट सुद्धा करता येते, इतकी वाईट अवस्था त्यांची सध्या आहे जी जी इराणची. जी शैलेंद्र, या त्यामुळे- सगळ्या चर्चेतनं एक तर मुद्दा स्पष्टपणे दिसतोय की युद्ध हे काही कुठल्याही देशाला परवडणार नाही. इतिहासात जर डोकावून पाहिलं तर युद्धाचे परिणाम हे भविष्य काळात अगदी दुर्गामी, म्हणजे त्याचे परिणाम जे ते दूरपर्यंत दिसून आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचेही धन्यवाद. आत्ता या सगळ्या विषयाला घेऊन आपण विश्लेषण केलं आणि आपली मतं मांडली. तर मंडळी, या चर्चेनंतर आपण वेगवेगळ्या घडामोडी पुढेही जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.